नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे रुद्र आपल्या आईला, वासंती आणि प्रभासला म्हणत असतो की काका आणि आई, तुम्ही दोघेजण एक काम करा, घरी जाताना पोलिसांना आपल्याबरोबरच घेऊन जा आणि घरी गेल्यानंतर बाबा जर घरी असतील तर ठीक आणि नसतील ना तर आत्याला उचलायला सांगा. आधी आत्याला अरेस्ट करा आणि मग बाबांचं जे काही आहे ते आपण बघू. तेव्हा इथे तुम्ही दोघेजणं पोलिसांना घेऊन घरी जा आणि मी देवकी आणि गिरिजाकडे जातो. त्या ठिकाणी माझी जास्त गरज आहे असं इथे रुद्र म्हणतो. तेव्हा इथे वासंती म्हणत असते की शेवटीला गिरिजाने देवकीला यांच्या तावडीतून सोडवलंच नाही का. तेव्हा इथे प्रभास म्हणतो की अक्का, अजून धोका टळलेला नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, या वेळेला इथे आता बाबा काही करू शकणार नाही आहेत. या वेळेला मी त्यांना अजून एक खून करू देणार नाही, कारण या वेळेला त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा रुद्रप्रताप घोरपडे उभा आहे आणि त्यामुळे या वेळेला मी त्यांच्या हातून कुठलाही खून किंवा कुठल्याही पद्धतीचा गुन्हा अजिबात घडू देणार नाही आहे असं रुद्रने ठरवलेलं असतं. तर इथे गिरिजाने देवकीसाठी खिचडी बनवलेली असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मावशी हे घ्या, मी तुमच्यासाठी छान अशी गरमागरम खिचडी आणली आहे आणि तुमच्यासाठी खास ती मी बनवली आहे. तेव्हा गरमागरम खिचडी खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल, घ्या बरं. तेव्हा इथे देवकी म्हणत असते की खिचडी खाऊन काय करू सांग ना, मला काही खावंसं वाटत नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, असं नका म्हणू मावशी, तुम्ही जर खाल्लं पिल्लत नाही तर तुम्हाला ताकद कशी येईल. प्लीज घ्या, माझ्यासाठी खा. आणि हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आपल्याला आता इथून बाहेर पडायचं आहे. रुद्र येणार आहेत ना आपल्याला इथून सुखरूप बाहेर काढायला. तेव्हा देवकी म्हणते की जर रुद्र येण्याच्या आधी नागेश्वर घोरपडे इथे आला तर आपण काय करायचं, आपल्याला कोण इथून बाहेर काढणार, तो आपल्याला मारून टाकू शकतो. तेव्हा गिरिजा म्हणते, असं काही होणार नाही आहे मावशी, माझा रुद्रवरती पूर्ण विश्वास आहे. रुद्र इथे येतील आणि आपल्याला नागेश्वर घोरपडे यांच्या तावडीतून नक्की वाचवतील. आता तुम्ही खा बरं, कारण आता आपण इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला तुमची हक्काची, तुमची स्वतःची संपूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळणार आहे. जे तुमचं आहे ना हक्काचं, ते सगळं तुम्हाला परत मिळणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की माझ्या हक्काची प्रॉपर्टी मला परत मिळेल, पण मी त्या प्रॉपर्टीचं काय करू सांग ना, काय करू त्या प्रॉपर्टीचं. कारण कसं आहे ना, ज्या घरासाठी मी इथे आली आहे त्या घरासाठी मी फक्त इथे प्रॉपर्टीसाठी नाही आली, तर मी माझ्या मुलीसाठी सुद्धा आलेली आहे. त्या घरामध्ये आता माझी प्रॉपर्टी, संपत्ती, मला सगळं काही मिळेल, त्या घरामध्ये मी जाईन. पण तिथे जर माझी छकुलीच नसेल तर त्या संपत्तीचं मी काय करू सांग ना. त्या संपत्तीचं मला काही वाटणार नाही आहे. माझी छकुली जर माझ्याबरोबर असेल तर मला त्या गोष्टींचं अप्रूप वाटणार आहे, नाहीतर अजिबात नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मावशी काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. तुम्हाला तुमची मुलगी हवी आहे ना, तुम्हाला तुमची मुलगीसुद्धा परत मिळेल, नका तुम्ही काळजी करू, आता सगळं नीट होणार आहे. तेव्हा गिरिजा इथे म्हणत असते की तुम्हाला तुमची मुलगीसुद्धा परत मिळणार आहे. तेव्हा देवकी म्हणते की मला तर असं वाटतं की तूच माझी मुलगी आहेस, तू माझी खरी मुलगी आहेस असं मला वाटतं, या संपत्तीची वारसदार. तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्हाला वाटतं ना तसं की मी तुमची मुलगी असू शकते, तर आपण आता तसंच पकडून चालूया की कदाचित मीच तुमची मुलगी असेल. आता तर ठीक आहे ना, आता तोंड उघडा बरं, थोडं तरी खाऊन घ्या, मी तुम्हाला भरवते. तेव्हा इथे गिरिजा आता देवकीला खिचडी भरवते आणि इथे देवकीला असंच वाटत असतं की गिरिजा हीच तिची मुलगी आहे, तीच तिच्या संपत्तीची खरी वारसदार आहे आणि म्हणून ती तिच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने बघत असते. तेव्हा गिरिजाने इतक्या प्रेमाने भरवलेला घास खाल्ल्यानंतर इथे आता देवकीच्या डोळ्यात पाणीच आलेलं असतं. तिला फक्त तिची मुलगी हवी असते. ती तिच्या मुलीसाठी मरणाच्या दारातून परत आलेली असते. तर इथे रुद्रप्रताप घोरपडे म्हणत असतो की चला, आता प्रॉपर्टीचे सगळे पेपर तयार झालेले आहेत, आता आपण जायचं आणि या पेपरवरती त्या दोघींची सही घ्यायची आणि रीतसरपणे संपूर्ण प्रॉपर्टी
ही स्वतःच्या नावावरती करून घ्यायची. तेव्हा त्या ठिकाणी गुरुजी आता धावत पळत आलेले असतात. गुरुजी म्हणत असतात की नागेश्वर घोरपडे, तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, त्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की गुरुजी आहो, तुम्ही अगदी वेळेवरती आलात. हे बघा, हे आता संपत्तीचे पेपर मी तयार केलेले आहेत, प्रॉपर्टीचे पेपर आहेत. त्याच्यावरती त्या दोघींच्या सह्या तर मी घेणार आहे, पण आता 5 चांगल्या माणसांच्या सह्या हव्यात. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही याच्यावरती सही करा. तेव्हा तो माणूस म्हणतो, जो त्यांच्याबरोबर असतो, तो म्हणतो की मी सही करू का साहेब? नागेश्वर म्हणतो, अरे बाबा, चांगल्या इथे नावाजलेल्या लोकांच्या सह्या हव्यात, तुझ्यासारख्या माणसांच्या नाहीत. गुरुजी आहेत ना, गुरुजी सही करतील, म्हणजे लोकांना वाटेल बाबा गुरुजी इथे आता नावाजलेले आहे, त्यांची सही तर ग्राह्य धरली जाईल, बरोबर ना? तेव्हा गुरुजी म्हणतात, नागेश्वर घोरपडे, अहो ऐका माझं, आज तुमची भविष्यवाणी बघितली. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही आहे, खरंच नाही आहे. अहो आजच्या दिवशी तुमच्या नशिबामध्ये मृत्यूयोग लिहिलेला आहे, मृत्यूयोग. त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीची कामगिरी करू नका. आजच्या दिवशी कुठलं महत्त्वाचं काम करू नका, घरातून बाहेरच पडू नका. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काही उपाय असेल ना? तेव्हा गुरुजी म्हणतात, हो उपाय आहे ना. तुम्हाला मी काही मंत्र देतो, ते मंत्र इथे बोलत बसा, पण बाहेर पडू नका. आजपर्यंत मी तुम्हाला कधी चुकीचा सल्ला दिलाय का? पण आज तुमच्या नशिबामध्ये मृत्यूयोग आहे. तेव्हा नागेश्वरला खूप जास्त राग येतो आणि तो आता गळा दाबतो गुरुजींचा आणि त्यांना मारून टाकतो आणि म्हणतो, मला कुणीही मारू शकत नाही. तरी गुरुजींनी एक उदाहरण दिलेलं असतं की भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवून स्वतःचा भस्म करून टाकला. तसंच आता तुम्ही करताय. पण नागेश्वर घोरपडे काही ऐकत नाही. तो इथे गुरुजींचा खून करतो आणि मग देवकी आणि गिरिजाच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेण्यासाठी येतो. तेव्हा दरवाजा उघडला जातो. चावी नसल्यामुळे टाळा फोडला जातो. त्या आवाजाने देवकी आणि इथे गिरिजा घाबरलेल्या असतात. देवकी म्हणते, गिरिजा तो आला, आता आपण इथून बाहेर पडू शकणार नाही. तेव्हा देवकी इथे घाबरलेली असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, देवकी मावशी तुम्ही घाबरू नका, मी आहे ना तुमच्याबरोबर. आपण आता लगेच त्यांच्या हाती लागायचं नाही, आपण लपून बसूया. आपल्याला शोधण्यामध्ये त्यांचा थोडासा वेळ जाऊ दे. तेव्हा इथे टाळा फोडलेला असतो. नागेश्वर घोरपडे दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, घरामध्ये इथे देवकी आणि गिरिजा दोघीजणीही नसतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, गिरिजा, देवकी, अहो सुनबाई, कुठे लपून बसलात तुम्ही? मला माहिती आहे, म्हणजे एवढ्याशा घरामध्ये तुम्ही कुठेही सापडत नाही, म्हणजे तुम्ही नाहीत असं नाही. मला माहिती आहे तुम्ही कुठेतरी लपून बसलात ना दोघीजणी. काय पण तुम्ही दोघीजणी आता काय माझ्याबरोबर लपाछुपी खेळणार आहात का? आणि मग माझी माणसं तुम्हाला शोधून काढणार, सांगा ना. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, सुनबाई, देवकी, लवकरात लवकर दोघीजणी बाहेर या बरं. हे बघा, माझ्याकडे जरा पण वेळ नाही आहे, तुम्ही दोघीजणी बाहेर या, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. देवकी, आत्तापर्यंत तू तुझ्या मुलीला शोधत होतीस ना, तुझी मुलगी कुठे आहे, कोण आहे, हे मी शोधून काढलं आहे आणि तेच मला तुला सांगायचं आहे. तेव्हा लवकरात लवकर इथे ये. तेव्हा इथे आता गिरिजा आपल्या मनामध्ये म्हणत असते, नागेश्वर घोरपडेने खरोखर मावशीच्या मुलींना शोधून काढलं असेल का? खरोखर ती सापडली असेल का? आणि तेव्हा इथे आता गिरिजा आतमध्येच असते. ती मोबाईल काढते आणि त्याच्यावरून रुद्रला मेसेज किंवा ती फोन करत असते. आणि तेवढ्यातच नागेश्वर घोरपडे खाटेखाली वाकून बघतो, ज्या ठिकाणी गिरिजा लपून बसलेली असते. आता खाटेखाली वाकून बघतो आणि म्हणतो, धप्पा. आणि तो आता गिरिजाला म्हणतो, चला सुनबाई आऊट, चला बाहेर या बरं, आता बाहेर या, थोडासुद्धा वेळ लावू नका, बाहेर या. तेव्हा इथे गिरिजा बाहेर येते आणि नागेश्वर घोरपडेच्या समोर उभी राहते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, गिरिजा, तुला माहिती आहे का, मला आत्ताच कळलं, म्हणजे या संपत्तीचं वारसदार कोण आहे, देवकीची खरी मुलगी कोण आहे, हे मी शोधून काढलेलं आहे. ती म्हणते, कोण आहे मुलगी? तेव्हा नागेश्वर म्हणतो, स्वतःच ऐक. तेव्हा प्रभास काकांचा तयार केलेला व्हिडिओ इथे आता नागेश्वर घोरपडे गिरिजाला ऐकवतो, ज्याच्यामध्ये प्रभास काका म्हणत असतात की आत्तापर्यंत मी ज्या मुलीला, ज्या वारसदारला शोधत होतो ना, ती दुसरी तिसरी कुणी नसून ती मुलगी आपली गिरिजा आहे.
गिरिजा हीच देवकीची मुलगी आहे आणि या संपूर्ण संपत्तीची एकमेव वारसदार आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, खोटं आहे हे सगळं, सगळंच्या सगळं खोटं आहे. तुम्ही इथे प्रभास काकांच्या आवाजामध्ये एक व्हिडिओ तयार केला आहे आणि मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझी खोटी सही घेणार आणि मग सगळ्यांना सांगणार की मीच खरी मुलगी आहे आणि ही संपूर्ण संपत्ती स्वतःच्या नावावरती करून घेणार, बरोबर ना? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, हाच तर माझा प्लॅन होता की प्रभासचा इथे व्हिडिओ तयार करून घ्यायचा, त्याच्यामध्ये त्याला बोलायला सांगायचं की तूच खरी या संपत्तीची वारसदार आहेस, देवकीची मुलगी आहेस आणि मग तुझी संपत्तीच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही घ्यायची आणि सगळं काही स्वतःच्या नावावरती करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला मारून टाकायचं. पण आता खरा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये प्रभास काका स्वतःचा इथे आता व्हिडिओ तयार करतात, फक्त आवाजाचा नाही तर संपूर्ण व्हिडिओ शूट करतात, ज्याच्यामध्ये त्यांनी खरी आता ग्वाही दिलेली असते आणि ती म्हणजे अशी की देवकीची मुलगी ही खरी गिरिजाच आहे. म्हणजे इथे नागेश्वर घोरपडेने अंगदला जाळून मारलं. अंगदला मारल्यानंतर इथे आता देवकी आणि तिच्या मुलीलासुद्धा मारण्याचा डाव होता, पण देवकी तेव्हा तिथून पळून गेली. आपल्या मुलीलासुद्धा घेऊन ती खिडकीमधून पळून गेली आणि तेव्हा ती मला सापडली. तिने तिच्या मुलीला माझ्याकडे दिलं आणि ती स्वतः तिथून निघून गेली आणि त्यानंतर तिच्या मुलीला मी एका माणसाला दिलं, दत्तूला, आणि दत्तूने तिला लहानाचं मोठं केलं आणि दत्तूने मला सांगितलं की गिरिजा हीच देवकीची मुलगी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता देवकीला कळतं की गिरिजा तिची मुलगीच आहे. तेव्हा ती धावत पळत बाहेर येते आणि गिरिजाला घट्ट मिठी मारते, तिचे इथे लाड करते, तिचे मुके वगैरे घेते आणि म्हणते, गिरिजा तुला म्हणाले होते ना तूच माझी मुलगी आहेस म्हणून. तुझ्या कानाच्या मागे असलेली जी जन्मखून आहे ना, त्याच्यावरूनच मला कळलं होतं की तूच माझी मुलगी आहेस ग. मी कधीही म्हणजे मुलीला ओळखायला विसरणार नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, चला चला बास झाला, तुमच्या मायलेकींचा हा इमोशनल ड्रामा बास झाला, चला रे चला, बांधा या दोघींना. तेव्हा एका बाजूला खाटेला देवकी तर दुसऱ्या बाजूला गिरिजा, अशी आता दोन्ही बाजूला त्या दोघींना बांधण्यात आलेली असते. आणि तेव्हा नागेश्वर म्हणतो की आता मायलेकींची भेट झाली आहे ना, देवकी कळलं ना तुझी मुलगी कोण आहे ते. मग आता एक काम करायचं, आता हा प्रॉपर्टीचा पेपर आहे, प्रॉपर्टीचे पेपर मी तयारच करून आलो आहे, याच्यावरती आता दोघींनी सह्या करायच्या आणि तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ना सगळीच्या सगळी माझ्या नावावरती करायची, कळलं का? गिरिजा म्हणते, नागेश्वर घोरपडे, तुमचं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. प्रॉपर्टीच्या पेपरवरती आम्ही सही करणार नाही. तेव्हा तो म्हणतो, कळत नाही का एकदा सांगून, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या. तेव्हा गिरिजा म्हणते, अहो आत्तापर्यंत इथे माझ्या आईवडिलांना फसवून एवढी प्रॉपर्टी उपभोगलीत ना, अहो आता तरी सोडा, किती हा नीचपणा कराल, किती हा हव्यास. आता ही प्रॉपर्टी तुमची नाही आहे ना, मग ती तुम्हाला मिळणार नाही. ज्याची आहे त्याला देऊन टाका ना, कशाला उगाच इथे आता त्या प्रॉपर्टीवरती नागासारखे बसले आहेत फणा काढून. काही झालं तरी मी या पेपरवरती सही करणार नाही आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की काय म्हणालीस, सही करावी लागेल नाहीतर जिवंत राहणार नाही. पुढील भागामध्ये इथे आता वासंती आणि त्याचबरोबर प्रभास काका घरी आलेले असतात. तेव्हा उर्वशी प्रभास काकाची कॉलर पकडते, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा पोलीस तिथे येतात आणि म्हणतात की तुम्ही तुमच्या नवऱ्याचा खून केलात आणि त्या प्रकरणाच्या गुन्ह्याखाली तुम्हाला आम्ही अटक करून घेऊन जातोय. तर इथे आता पोलीस आलेले असतात. ते उर्वशीला आणि सावीला दोघींनासुद्धा आपल्याबरोबर अरेस्ट करून घेऊन जातात. आणि तेव्हा प्रभास काका आणि इथे वासंती दोघांनासुद्धा आनंद झालेला असतो. तर इथे आता पेपरवरती सही करायला सांगत असतात, पण इथे गिरिजा आणि देवकी दोघीही सही करायला तयार नसतात. तेव्हा त्या ठिकाणी रुद्रप्रताप घोरपडे धावत पळत आलेला असतो. आणि तेव्हा इथे आता जो इथे नागेश्वर आहे ना, त्याने पिस्तूल रोखलेली असते गिरिजावरती आणि देवकीला सही करायला सांगत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते की देवकी मावशी, काही झालं ना तरी तुम्ही सही करायची नाही, या माणसाला घाबरायची काही गरज नाही आहे. तेव्हा नागेश्वर 1 2 3 असा आता म्हणत असतो, काउंट करत असतो
आणि मग तो इथे गिरिजाला मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यातच रुद्रप्रताप घोरपडे हा आता आलेला असतो.